जे सगळे दिले ना आता ते लपून बसलेत, त्यांनी बाहेर या बोलले मला. ही आमची मागणी. आता का लपून बसले? आज आमच्या बिल्डिंग पडायला आलेल्या आहेत. आज आमच्या बिल्डिंग पडायला आलेल्या आहेत. प्रत्येक बिल्डिंगला धोकादायक बिल्डिंग म्हणून कॉर्पोरेशनला नोटीस देतं आणि कॉर्पोरेशन नोटीस देऊन जेव्हा आम्ही प्लॅन सँक्शनिंगला देतो तुम्ही प्लॅन सँक्शन करत नाही. आज ही स्थगिती आली म्हणून ते काय आहे? आमची स्वप्न काय खजिना आहे तिथे? अहो, आमच्या घरांची स्वप्न आहेत. आम्हाला आमची पूर्ण करू द्या. एवढ्या कुणी आणि तुमच्या कायद्यामध्ये राहून करतोय आम्ही. कुठल्याही पद्धतीच्या मध्ये आज 2008 पासून तुम्ही नुसतं टोलटोली करताय. तुम्हाला घरात काय म्हणायचं आहे ते का? तो 16.5 एकरचा भूखंड आहे. आम्हाला बरोबर आहे. 16.5 एकरचा भूखंड आज 1700 पेठेत पुणे 30 मध्ये आहे. मला काय आता त्याच्यामध्ये ते स्टेटमेंट मी वाचतोय, सुनियोजित करायचंय आम्हाला लोकमान्य नगर, त्या ठिकाणी आम्हाला सगळ्या सुविधा द्यायच्या आणि ऑलरेडी बाबा सुविधा आहेत तिथं मोठं गार्डन आहे, चारी बाजूला हॉस्पिटल, शाळा आहे. तुम्हाला मी सांगतो 60 ते 65 वर्षापूर्वी झालेली म्हाडाची सोसायटी, तिथं रस्ते तुम्ही जर बघितले तर प्रशस्त रस्ते आहेत. 2 एकरमध्ये गार्डन आहे, बरोबर आहे. तिथं छोटा दवाखाना आहे, आजूबाजूला हॉस्पिटल आहे. काही करायची गरज नाहीये. घरात काय करायचं असेल तुम्हाला सुनियोजित करायचे.